आत्ताच डॉक्टर रोडगे सरांनी गवारगमची पूर्ण गाथा सांगितलेली आहे आणि गवारगमच्या गाथेमधला प्रत्येक अभंग त्यांनी सांगितलेला असल्यामुळं आणि आपल्याला गरज गाथ्याची नाही, आपल्याला गरज आहे फक्त प्रसादाची आणि गवारगमची लागवड केल्यानंतर मिळणारा रेट आणि आपल्याला सध्या त्याचा उपयोग आहे का एवढ्यासाठीच मी सांगणार आहे। बाकीची जी गाथा सरांनी सगळेली सांगितलेली आहे। मी जुलैमध्ये पाऊस पडल्या नसल्यामुळे गेल्या वर्षी मी फक्त यशोगाथा सांगणार आहे, टेक्निकली डाटा अजिबात सांगणार नाही आणि शेतकऱ्याला नेमक्या काय अडचणी येतात यात आणि कुठं फसला जातोय आणि काय केलं पाहिजे एवढाच प्रसादापुरता आपला एकच उद्देश असतो, लग्नाला जाऊ किंवा जत्रेला जाऊ, आपला उद्देश एकच, जेवण भेटलं पाहिजे आपल्याला, बाकी लग्न कसं लागो नाहीतर न लागो आपल्याला काही घेणं देणं नाही। आणि शेतकऱ्याच्या दृष्टिकोन कुठलीही टेक्निकल भाषा न वापरता यामध्ये काय चॅलेंज आहे आणि काय संधी आहेत एवढ्याविषयी बोलणार आहे। मी पण पेन ड्राईव्हचा डाटा आणला होता, पण आमचे गुरु डॉक्टर रोडगे सरांनी पूर्ण कथन केल्यामुळं मी फक्त प्रसाद एवढं एकमेव आयटम तुमच्या पुढे सांगणार आहे। मी गेल्या वर्षी ज्यावेळेस कुतूहल निर्माण झालं या गवारगमचं, ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जोधपूरला बिकानेरला त्या गवारगमचे भाव 30,000 रुपये झाले, त्यावेळेस कसल्याही शेतकऱ्याची इच्छा निर्माण झाली की आपण गवारगमची लागवड केली पाहिजे। सहज कसल्याही माणसाला ज्याला जिज्ञासा आहे त्याला हा मार्ग निर्माण झाला आणि मी मार्केटमधलं बियाणं घेतलं। मी अगोदर मी तुम्हाला टोटल डिटेल सांगतो की मार्केटमधलं बियाणं घेतलं आणि मला 8 क्विंटल गवारगम झालं, पण त्या गवारगम एक बी काळं, एक बी पांढरं, एक बी लाल। आता हे गवारगमचं बियाणं विकायचं कुठं? 8 पोते तसेच थिप्पीला, ते उंदरं पण खात नव्हते। मग आता काय करायचं? 5 महिने झालं, 6 महिने झालं, बायको म्हणायला लागली मला फक्त तुम्ही गवारगम पेरलं पण मला गम वाटते की हे एकदा बाहेर काढा। बरं म्हणलं हे बाहेर काढलं पाहिजे। आता चक्रव्यूह तर केलाय, त्याच्यातून बाहेर कसं यायचं? कारण गवारगम विकायचं कुठं? बी देणाऱ्या 10 ते 20 कंपन्या आहेत आपल्याकडं, बी कुणी देतं? तुम्ही कुणालाही फोन करा, गवारगमचं बी हो आहे माझ्याकडे, 600 रुपये किलोनं आहे। मी पण 600 रुपये किलोनं बी घेतलं होतं। मग मी प्रत्येकाला विचारलं, कृषी विज्ञान केंद्राला विचारलं, मला योगायोगानं मराठवाडा कृषी विद्यापीठात अन्न आणि तंत्र महाविद्यालयात यावर संशोधन चालू याचीही माहिती नव्हती। मग मी गवारगमची माहिती काढायला लागलो। योगायोगानं 9 ऑगस्टला 2011ला अमोल बिरारीचा एक लेख आला होता गवारगमचा, त्यात पूर्ण माहिती होती पण सगळी त्रोटक होती। मग ही माहिती काढायची कुठं आणि गवारगमचं संशोधन केंद्र कुठं आहे, गवारगम पिकतं कुठं, गवारगम असतंय कसं? मग हे बघण्यासाठी मी काय केलं, माझे ते 8 क्विंटल बियाणं एका क्रुझर गाडीमध्ये घातलं। हे विकतंय का नाही, की कुठल्या मंडीमध्ये न्यायचं, कुठं न्यायचं? मी नंतर विचारलं की त्याचं ट्रेडिंग चालतं बिकानेरला, ठीक आहे आपण बिकानेरला जाऊ, काय अडचण। नंतर मला असं सांगण्यात आलं की हे बिकानेरला विकतंय परंतु सगळं मार्केट सगळं जोधपूरला आहे। मग जायचं कुठं? चला जोधपूरचा मॅप घेतला आणि सगळं प्लॅनिंग केलं। एका क्रुझर गाडीमध्ये 8 क्विंटल बियाणं, कारण क्रुझरवाला म्हणायला लागला 10 क्विंटलच्या वरी मी लोड नेत नाही। मग व्यक्ती कोण न्यायच्या? फक्त आम्ही 3 व्यक्ती आणि माझं 8 क्विंटल गवारगमचं बी 50-50 किलो गाडीच्या पाठीमागच्या पोर्शनमध्ये टाकलो आणि उज्जैन मार्ग पहिल्यांदा गेलो उदयपूरला महाराणा प्रताप ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे, तिथं विचारलं आमच्याकडं पाऊस 500 ते 600 मिलीमीटरच्या पुढं पडतो, तुम्ही जोधपूरला जावा। ठीक आहे, जोधपूरला गेलो आम्ही। जोधपूरला गेल्यानंतर म्हणलं आपल्याला गवारगम विकायचं आहे। वाटेमध्ये मला प्रॉब्लेम यायला लागला, हे काय आणलंय? गवारगम आणले। बऱ्याच जणाला, राजस्थानच्याही लोकांना माहीत नाही की हे गवारगम काय असते। मग उदयपूरहून मी गेलो जोधपूरला गेल्यानंतर मला सांगितलं अहो मला ते गवारगम विकायचं आहे, कुठं विकू? त्यांनी सांगितलं पावटा मंडीमध्ये जावा। ठीक आहे, मग पावटा कुठे आहे? मग पावटा मंडीमध्ये मी गेलो। पावटा मंडीमध्ये गेल्यानंतर सांगितलं किती आहे तुमचं गवारगम? म्हणलं 8 क्विंटल आहे। इथं नका ना, मग कुठे न्यायचं? तुम्ही मंडोर मंडीला जावा म्हणले। आता ही मंडोर कुठे आहे? मग मी मंडोर त्या मंडीमध्ये गेलो। मंडोरला सांगितलं की तुम्ही 4-5 क्विंटल आहे? नाही जास्त आहे ना, मग तुम्ही बासनी मंडीमध्ये न्या। आणि सगळ्यात चांगलं बासनी मंडी आहे, तिथं गेल्या शेतकऱ्याला कसल्याही प्रकारचं आडत लागत नाही, ज्याला विकलं जातं त्याच्याकडून आडत घेतली जाते। आणि तिथं माझं गवारगम 14,000 रुपये क्विंटलनं गेल्या वर्षी विकलं मी, 14,000 रुपयानं। मी ते शॅम्पल घेतलं, 5-6 आडतीवाल्याला दाखवलं। जर आपल्याला गवारगम पेरायचा असेल तर हा प्रयोग म्हणून करायचा असेल तर बिलकुल करू नका, काही उपयोग होणार नाही। कारण माझी काय अवस्था झाली, माझं 8 क्विंटल होतं, मी सोबत माझ्या सोबतीसुद्धा घेतले नव्हते, कारण याला जर भाव कमी आला, 3000 किलोमीटरचं डिस्टन्स होतं। मग या गवारगमविषयी बघू म्हणलं, 30,000 भाव होतो, 45,000पर्यंत भाव होतो।
मग याला नक्कीच काहीतरी जागतिक बाजारपेठेत किंमत आहे, मग याच्या पाठीमागच लागू. आता कसेही माझं पैसे आले होते, जवळजवळ 1 लाख रुपये आले होते. मग म्हणलं याच्याविषयी सगळी माहितीच घेऊ. मग मला नंतर असं कळलं की या गवारगमचं काजरी म्हणून एक संशोधन केंद्र आहे, ज्याला सेंट्रल आरिड रिसर्च झोन म्हटलं जातं. आणि हे द्विदल वर्गातलं शुष्क आणि कोरड्या हवामानात येणारं एकमेव तिथं जे विद्यापीठ आहे ते आहे काजरी, आणि त्याचा ऑफिस आहे काजरीला. आणि ह्याच्यावरला जो ऑल इंडिया लेवल कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट जो होतो गवारगमचा, तो बिकानेरचा होतो. मग म्हणलं आता आलेल्या पैशामध्ये आता गम करायचं नाही, कारण बायकोनं तर हे सांगितलं होतं की हे फक्त बाहेर काढा, हे गम बाहेर काढा. आता माझ्याकडे लाख रुपये आले होते गवारगमचे. मग म्हणलं हे लाख रुपये घालूनच आपण गावाकडे जायचं, आणि हे कुठं कुठं येतं पीक, याची काय मूळ उत्पत्ती आहे, त्यासाठी मी काजरीला गेलो. आणि आपल्या गवारगमच्या संदर्भात जर आपल्याला टेक्निकल माहिती घ्यायची असेल तर काजरीमध्ये याच्यावर रिसर्च संशोधन 2000 पासून चाललेलं आहे. आणि तिथं सगळ्या जाती, आणि तिथं डॉक्टर डी कमार म्हणून एक शास्त्रज्ञ आहेत, ते इमेरिटस सायंटिस्ट आहेत. म्हणजे आता ते निवृत्त झाले असले तरी त्या प्रोजेक्टवर त्यांना भारत सरकारनं परत ठेवलेलं आहे. तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या जाती, ब्रँचेसच्या जाती, बिना ब्रँचेसच्या जाती, कमी कालावधीत येणाऱ्या जाती, उशिरा येणाऱ्या कालावधी. आपल्याला इथं काय माहीत नाही, गवारगम पेरायचं, हां कुणाकडे याच्याकडे बी आहे घ्या. या प्रत्येक जातीचं वेगवेगळं वर्णन, येणारा कालावधी, त्याच्यातलं असणारं गमचं प्रमाण आणि येणारा उतरायचं. आता माझ्याकडे एक लिटरेचर आहे, 14 क्विंटल उत्पन्नाची हरियाणा कृषी चौधरी चरणसिंग कृषी विद्यापीठातून एक जात निघालेली आहे. तिचं नाव आहे HG 220 आणि 884. ह्या 2 जाती निघालेल्या आहेत. मी आणखी उत्पादन आलेलं नाही. गेल्या वर्षी मला 10 क्विंटलचं उन्हाळ्यामध्ये ठिबकवर उत्पादन आलेलं आहे. ह्या अद्याप जाती माझ्याकडे आलेल्या नाहीत. पण चौधरी चरणसिंग ॲग्रिकल्चर विद्यापीठामध्ये डॉक्टर जाधवचं माझ्याकडे लिटरेचर आहे, जे नागपूरहून होणारे न्यूजपेपर आहे, भास्कर म्हणायचं. त्यातल्या जवळजवळ 14 क्विंटल उत्पन्न देणाऱ्या गवारीच्या जाती निघालेल्या आहेत. तुम्ही म्हणताल एकरमध्ये, बिलकुल एकरमध्ये नाही, एकरमध्ये 14 क्विंटल निघाल्या. माझ्या खरीपाच्या सीझनमध्ये किंवा लेट उन्हाळ्यामध्ये दुसरं कुठलंही पीक येत नाही, तर एक चांगलं पर्याय म्हणून या गवारगमच्या ह्या 2 जाती हरियाणा कृषी विद्यापीठानं काढलेल्या आहेत. मी कुठल्याही तुम्हाला मी सांगितलेल्या जातीमध्ये HG 365 आणि 563 या जाती, या ज्या जाती आहेत ते 30 सेंटीमीटर लावावं लागतं. याला 6 किलो बी लागतं. परंतु ह्या ज्या 220, माझ्याकडे शॅम्पल बियाणं आलेलं आहे. आत्ता माझ्याकडे 1600 शेंगा असलेलं ते झाड आहे, मी शॅम्पल म्हणून आणलेले हरियाणाच्या विद्यापीठातून. पण ह्या गवारगमचा अभ्यास करण्यासाठी मी 30 जीप तशीच फिरवली की हा भाग कुठं कुठं येतो. हा राजस्थानच्या पश्चिम भागात, राजस्थानमध्येच काय येतं. मग माझी उत्सुकता निर्माण झाली की माझी आता 60 फूट काळी जमीन आहे, येतं का. मग मी त्या काजरीमधल्या डॉक्टर संशोधनाला विचारलं, हे राजस्थानमधलं मुख्य पीक आहे, हे राजस्थानमध्येच काय येतं, माझ्या भागात येऊ शकतं का. याचा अभ्यास केला अगोदर. केवळ त्याला भाव 30,000 रुपये आहे म्हणून मी लागवड करायची, हे सर्वस्व चुकीचं आहे. त्यातले जे काय मुख्य मला जे तत्व दिसले त्या राजस्थानमधले, तर त्या राजस्थानमध्ये जोधपूरला काय येतं, तिथं जास्तीत जास्त सूर्यप्रकाश असतो. आणि त्या जोधपूरला सूर्यनगरी असं म्हटलं जातं. सगळ्यात जास्त भारतात आपल्या सूर्यप्रकाश जोधपूरला पडतो, म्हणून त्याला सूर्यनगरी असं म्हटलं जातं. आणि विशेष म्हणजे तिथल्या प्रत्येक घराला, जसं जयपूरच्या घराला लाल कलर दिला जातो, पिंक सिटी, तसलं जोधपूरच्या प्रत्येक घराला हा निळा कलर दिलेला असतो, उष्णतामान कमी पडा. जास्तीत जास्त सूर्यप्रकाश हे त्याचं पहिलं टेक्निक आहे, पहिलं औषध आहे. पहिलं जर खात कुठला घालायचा असेल त्याला, तर जास्तीत जास्त सूर्यप्रकाश. आणि दुसरं जे तत्व आहे, हे हलक्या जमिनीमध्ये घेतलं जातं राजस्थानमध्ये. आपल्या तर काळ्या जमिनी आहेत, कॉटनच्या आहेत, केवळ भाव मिळतो म्हणून घ्यायचं नाही. मग याच्यासाठी माझ्या काळ्या जमिनीत जर पेरायचं असेल, हे विदर्भाचा जो कॉटन बेल्ट आहे किंवा मराठवाड्याचा माझा बेल्ट आहे, मग याच्यात काय करावं लागतं की जास्तीत जास्त सूर्यपूर. लेट खरीपात बिलकुल घेऊ नका, काही उपयोग होत नाही त्याचा. त्याची प्रत बिघडते, एक काळं, एक पांढरं, एक लाल. त्यात गमचं कुठलं प्रमाण आहे आपल्याला माहीत नाही, फक्त गवारगम तयार केलो. कारण ज्यावेळेस आपण मंडीमध्ये जातो त्यावेळेस त्या आपल्याला तर कळत नाही त्या गममध्ये किती प्रमाण आहे. मग याच्यासाठी मी तिथला अभ्यास केला. आणि आपल्याला जर हे करायचं असेल तर जास्तीत जास्त सूर्यप्रकाश, आणि आपल्याला अंतर मेहनत करावं लागणार आहे. अंतर्मेहनत, जमीन भुसभुशीत पाहिजे त्याला. आणि या गवारगेममध्ये एवढे सुंदर गुण आहेत की याची जी सोटमुळं असतं ते अतिशय वेगानं असतं. जसं आपल्याला 1 मजला बांधता 2 मजले बांधायचे असतील तर ग्राउंड फ्लोअरला महत्त्व असतं. याची सोटमुळं अतिशय खाली जाते. आणि अतिशय जात असल्यामुळे ह्याच्यात इतकी ॲबिलिटी चांगली आहे, याच्यात एवढी ॲबिलिटी चांगली,
जास्तीत जास्त ओलावा शोषून घेणारं राजस्थानमधलं किंवा आपल्या भारतातलं एकमेव पीक आहे. विपरीत परिस्थिती जास्तीत जास्त ओलावा शोषून घेतं, हा त्या शॉर्टमूळचा उपयोग आहे. आणि त्याच्या जवळजवळ लॅटरल असतात, ज्या बाकीच्या उपमुळे असतात त्यासुद्धा हा पाणी शोषून घेतात. आणि त्याच्यावर जे नोडल्स असतात, आता हा टेक्निकल भाग आहे, हा सरांचा भाग आहे डॉक्टर रोडगे सरांचा. जे द्विदल वर्गातलं हे जे पीक आहे, तर याच्यावर ज्या गाठी असतात, समजा आता हे पीक कधी घ्यायचं आपण, याचा क्रिटेरिया ठरलेला, आपल्याकडे पाऊस पडत नसेल, पर्यायी पीक आपण घेऊ शकत नसतो, कमीत कमी पाण्यात, हलक्या जमिनीमध्ये, जंगलापासून वाचवण्यापेक्षा किंवा तण हे करण्यापेक्षा आपण जर हे पीक घेतलं तर त्याच्यावर जे काय गाठी असतात नोडल्स, आपल्या सोयाबीनच्या किंवा हरभऱ्याच्या गाडीवर जे नोडूल असतात द्विदल वर्गावर, याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा ताण आला, पाण्याचा ताण आला, जैविक ताण असेल, अजैविक ताण असेल, तर मेरिस्टेमिक म्हणून ह्याच्यावरच्या नोडल्स असतात. मी राजस्थानमध्ये नागोरच्या एका शेतकऱ्याकडे जाऊन बघितलं तर या मरत नाहीत नोडल्स, ह्या ज्या गाठी असतात मरत नाही, कसल्याही ताणाला प्रतिकारक शक्ती असते. आणि या गाठी परत पानाला कॅनॉपी कूलिंग चेंबर तयार करतात आणि पानाला सुद्धा हा एक प्रकारे चांगल्या प्रकारे ते जे बाष्पीभवन होतं ते रोखतं. म्हणून कमीत कमी पाणी आणि जास्तीत जास्त पोरोसिटी. आणि ज्या ठिकाणी आपण हे गवारगम घेतोय, आपण लागले काळ्या जमिनीत, चांगल्या जमिनीत लागल्या, पण ह्या आपण घेताना जास्तीत जास्त सूर्यप्रकाश, कमीत कमी पाणी याला सहन होते. थंडगार रात्री आणि उबदार दिवस हे त्या पिकाला लागणारं पोषक हवामान आहे, हे फक्त राजस्थानमध्ये आहेत. मग ही परिस्थिती आपल्याला बदलायचं असेल तर काय करू शकतो? आपल्याकडे उन्हाळ्यात ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. आपल्याकडे कमी पाणी असतं, दुसरं पीक घेऊ शकत नाही आपण दुसरं पीक घेऊ शकत नाही, तर पण त्यावेळेस हा सूर्यप्रकाश झाला, आपल्याला सूट झाला. आणि दुसरं म्हणजे पोरोसिटी, जमिनीमध्ये हवा खेळली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला अंतर्मशागत करणं फार जरुरीचं आहे. आणि याला जास्तीत जास्त 2 ते 3 पाण्यावर आपल्या भागात सुद्धा येऊ शकतं. मग ही राजस्थानमधला मी सगळा बेल्ट, हा मेन जे हब आहे याचं सेंटर, राजस्थानचा पश्चिम भाग म्हणजे गंगानगर, हनुमानगड हे 4 बेल्टमध्ये येतं. एक पंजाबमध्ये पीक घेतलं जातं, पाकिस्तानच्या पूर्व सगळी बॉर्डर फिरून आलो मी. हे सगळे 1 लाख रुपये मी गवारगमवर घालून आलो. कशासाठी घालून आलो? पण ह्या गवारगममध्ये एकदा उतरल्यानंतर कच्चं राहायचं नाही. पाकिस्तानचा पूर्व भाग म्हणजे सिंध प्रांत, जे थरचं वाळवंट आहे तो भाग, बोर तर होऊन गेले कुणाला नाही. मी जे 1 लाख रुपये कमवले, माझ्यात कॉन्फिडन्स आहे 3 लाख रुपये उद्या गवारगममधून काढायचा, म्हणून मी एवढे पैसे घातलेत. आणि जे काय नेमकं गवारगममध्ये काय आहे ते सगळं मी तिथलं टोटल पंजाबमध्ये जाऊन आलो, मुक्तसरला जाऊन आलो, भटिंडाला जाऊन आलो, मानसाला जाऊन आलो, फिरोजपूरला जाऊन आलो. नेमकं काय इथंच काय येतं हे, मग काय येत नाही. तर आपला राजस्थानचा पश्चिम भाग, जैसलमेर, तिथं लगेच बॉर्डर आहे पाकिस्तानची. त्या पाकिस्तानचा पूर्व भाग आणि आपला पश्चिम भाग सगळा वालुकामय प्रदेश आहे. हा जो मेन क्रिटेरिया आहे आपण समजून घ्या, एवढ्यासाठी सांगतोय मी. हा जो बेल्ट आहे, हा बेल्ट राजस्थानचा पश्चिम भाग, जैसलमेर, बिकानेर, बारमेर, नागौर, पाली, मारवाड आणि हरियाणाचा पश्चिम भाग आणि शेखावती भाग राजस्थानचा, चुरू, झुंझुनू आणि शिखर, हनुमानगड, याच ठिकाणी गवारगम काय येतं तर या ठिकाणी सूर्यप्रकाश जास्तीत जास्त पडतो, वालुकामय प्रदेश आहे, उष्ण वारे पाहायला पाहिजेत. नाहीतर काय, मी इथं गवारगम पेरलं या हॉलमध्ये आणि बाजूला स्प्रिंकलरनं पाणी दिलं तरी सुद्धा उत्पन्नावर परिणाम होतो. हे असा प्रयोग मी माझ्या शेतात केलेला आहे. जवळच्या बेल्टमध्ये कमी शेंगा लागल्या आणि जास्तच्या बेल्टमध्ये जास्त शेंगा लागल्या. हे सगळं मार्केट फिरून आल्यानंतर काजरीमध्ये गेलो आणि नंतर हरियाणा कृषी विद्यापीठाच्या काही जाती चांगल्या आहेत. मी आल्यानंतर तिथं गेल्यानंतर डी कुमारनी सांगितलं, म्हणलं सर आता ह्याच्यातलं काही लिटरेचर अवेलेबल आहे का, गवारगमवर मला काही वाचण्यासाठी भेटेल का? तर गवारगमवर अशी शोकांतिका आहे, गवारगमवर एकही पुस्तक नाही. आणि सरांनी काढलेलं आहे डी कुमारनी, गवार इन इंडिया, आणि त्याची किंमत आहे 675 रुपये. कुठला शेतकरी घेणार आहे? मग त्यावेळेस सरांनी सांगितलं तुम्ही तुमच्या मराठवाडा कृषी विद्यापीठात जावा, तिथं माझे एक सहकारी आहेत डॉक्टर AB रोडगे सर. आणि मग मला नंतर कळलं की हे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात डॉक्टर AB रोडगे सर यावर संशोधन करतात. आणि नंतर तिथून आल्यानंतर मी डॉक्टर AB रोडगे सरांची भेट घेतली आणि मग मला कळलं की याच्या ज्या रासायनिक चाचण्या घ्यायच्या असतात या गवारगमच्या, त्याची प्रयोगशाळा एक जोधपूरमध्ये आणि एक मुंबईमध्ये आहे. आणि त्याची विस्कॉसिटी जी काय चेक करायची आहे, त्याची जी चिकटपणाची, त्याची घनताचं चेक करण्याचं साधन सगळं वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येते.
आहे. मग आम्ही रोडगे सरांच्या संदर्भात घेतो. आता मला एवढंच सांगायचं आहे, सोर्स ऑफ सीड आपण बी कुठून घ्यायचं शेतकरी, मी फक्त तुमच्यासाठीच बोलतोय, मला हे ते टेक्निकल डाट्याशी काही घेणं. सोर्स ऑफ सीड कुठून घ्यायचं आपण नेमकं, सगळ्यात मेन फसगत आहे. माझी झाली तुमची होऊ नये म्हणून मी सांगतो. मी 600 रुपये किलोने बी घेतलं आणि बियाच्या एक स्टेजेस ठरलेले आहेत. हा भाग सरांचा होता, सरांनी उल्लेख केलेला नाही, केला असला तरी मी बघितलेला नाही. हा सोर्स ऑफ सीड जो आहे, हा सोर्स ऑफ सीड हा हे गव्हर्नमेंट अगोदर जाती तयार करत असतं, कुठलीही खाजगी कंपनी तयार करत नाही. हा सोर्स ऑफ सीड कुठं आहे, तर या गवारगमचं संशोधन केंद्र जोधपूरला आहे, काजरीला. तिथं तुम्हाला, आणि विशेष म्हणजे त्या जोधपूरला नागपूरचे महाजन म्हणून त्या सीडच्या डिपार्टमेंटला आहेत, महाजन म्हणून आहेत. मी त्यांचा तुम्हाला नंतर नंबर देऊ. तर याच्या ब्रीडर सीड घ्यायचा असतं. मी एवढ्यासाठीच म्हणत की सोर्स सीड हा युनिव्हर्सिटीमध्ये सीड तयार असतं, ग्रुपमध्ये एकानं ब्रीडर सीड आणायचं आणि नंतर त्याचं फाउंडेशन सीड, सर्टिफाईड सीड म्हणून वापर करायचा. मी ह्या बियामध्ये फार फसलो, तुम्ही फसू नये म्हणून मी तुम्हाला हे सोर्स ऑफ सीड सांगतोय. आणि सोर्स ऑफ सीडसाठी आपली एक वेबसाईट आहे, seednet.government.india म्हणून. त्यावर तुमचं इंडेंट असतं, कुठल्या जाती किती उत्पन्न देतं, हा सरचा भाग आहे. आता कॅटेगरीज ऑफ सीड, आपण जे बी घेतो, आपली नेमकी फसगत कुठं होते ते इथं होते. आता कॅटेगरीज ऑफ सीडच हे माहीत नाही आपल्याला, कोणतं बी घ्यायचं. तर पहिली जी स्टेज असते बियामधले ते न्यूक्लियस सीड असते, दुसरी स्टेज असते ब्रीडर सीड, तिसरी फाउंडेशन सीड, चौथी सर्टिफाईड सीड आणि ट्रूथफुल. आपल्याला शेतकऱ्याचंच बियाणं दिलं जाते 250 रुपये किलो. जास्तीत जास्त तुम्हाला हिसार युनिव्हर्सिटीमध्ये किंवा जर तुम्ही त्या काजरीला गेला तर 250 रुपये किलोनं तुम्हाला बी भेटलं जातं. त्यात प्युरिटी आली, कारण बियामध्ये 4-5 प्रकार आहेत, काळं बी आहे, लाल बी आहे, पांढरं बी आहे. आणि कुठल्या व्हरायटीत गम हे आपल्याला जोपर्यंत मंडीमध्ये आपलं गवारगम विकून येत नाही ना, आपल्या खिशात पैसे येत नाही, तोपर्यंत काही कळत नाही. त्याच्यासाठी बी जास्तीत जास्त एखादा प्रतिनिधी पाठवायचा जोधपूरला, काजरीला किंवा हिसारला आणि तिथून बियाणं मागून घ्यावं. जास्तीत जास्त सर्टिफाईड बियाणं असावं. आता व्हरायटीज तर यात भरपूर आहेत. मी एक तुम्हाला लिटरेचर देतो. याच्यात हरियाणा कृषी विद्यापीठानं एक 14 ते 15 क्विंटल यायची, माझ्याकडे सध्या आता 1400 ते 1500 पॉट्स लागलेले व्हरायटी आहे. त्याच्यात जवळजवळ 7 ते 8 बिया आहेत. तर तिथं 14 ते 15 क्विंटल निघणाऱ्या गवारगमचं बियाणं उपलब्ध आहे, थोड्या प्रमाणावर बिऊ शकेल. आपण हरियाणा कृषी विद्यापीठाशी संपर्क साधून बियाणं मागून घेऊ शकता. मार्केटचं तर मी टोटल तुम्हाला सांगितलं माझी कैफियत कशी आहे ती. हे मार्केट फक्त राजस्थानमध्ये जोधपूर, बिकानेर, भिवानी, हनुमानगड, गंगानगर मी तर आपण जसं लोकल मार्केटला जसं सोयाबीन हरभरा नेतो त्या पद्धतीमध्ये चालू आहे. आणि इथं महाराष्ट्रात कुठेही मार्केट चालू नाही. एक तर ग्रुपमध्ये जावं लागतं किंवा ह्याच पद्धतीनं तिथं नेऊन विकावं लागतं. आता याचे उपयोग तर सरांनी सगळे सांगितलेले, त्याच्यामुळे जास्त सांगायचं नाही. पण आपल्या जीवनात काय उपयोग आहेत, आपण गवारगम पेरलो तर काय उपयोग आहे का त्याचा, तर तर मला विषय दिला होता अपॉर्च्युनिटी झोन. म्हणजे काय याच्यामध्ये आपल्याला काही संधी आहेत का, तर याच्यातून भरपूर संधी आहेत. शेतकऱ्यासाठी संधी अशी आहे की ते जमिनीमध्ये नायट्रोजन फिक्स करतंय. ज्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी पाणी आहे त्या ठिकाणी कसली तरी लागवड करण्यापेक्षा हे 4-5 पोते सहज देऊन जातं आहे. जास्त कमीत कमी पाणी लागतं, त्यामुळे शेतकऱ्याला उपयोग आहे. जनावरासाठी खाद्य म्हणून उपयोगात येते. आणि याचे मानवी आहारात पण भरपूर उपयोग आहेत. फार्मास्युटिकलमध्ये उपयोग आहेत, चीजमध्ये उपयोग आहेत, कमी उष्मांक असणारा हे पदार्थ आहेत. आणि ह्याचं जे काय बाय प्रॉडक्ट आहेत, हे चुरी आहे, कोरमा आहे, पावडर आहेत, ह्याचे वेगवेगळ्या प्रकारे इंडस्ट्रीमध्ये निर्यातीसाठी परकीय चलन करून देणार हे चांगलं पीक असल्यामुळं आपण लागवड करावं. मला या ठिकाणी अमोल बिरारी साहेबांना आणि डॉक्टर ए बी रोडगे सरांना बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे.